नमस्कार. मी मनीषा कुलकर्णी. मी माझ्या आदर्श पंक्ती या यूट्यूब चॅनलतर्फे काही वाचन वगैरे किंवा कुठं ऐकलेल्या गोष्टी वगैरे मी आपल्याशी शेअर करत असते. आज मी एका चित्रपटाबद्दल माझं मत काय ते मी आपल्याबरोबर शेअर करणार आहे. हा चित्रपट श्री महेश मांजरेकर या आपल्या दिग्दर्शक निर्मात्यांनी काढलेला आहे. चित्रपटाचं नाव जुनं फर्निचर. तर जुनं फर्निचर मला मैत्रिणींनी विचारलं, जुनं फर्निचर बघायला येणार का, जुनं फर्निचर बघायला येणार का. मला काही समजायच ना पहिल्यांदा. म्हणजे जुनं फर्निचर मला वाटलं कुठं रस्त्यावर वगैरे जुनं बसतं ते जुनं फर्निचर वाटतं, ते बघायला जायचं. आत्तापर्यंत तर काय आपण तिथनं कधी असं फर्निचर घेतलेलं नाही आहे. मग मी म्हटलं मैत्रिणीला, अगं जुनं फर्निचर मग काय बघायला जायचं. अगं म्हणाली ती, ते फर्निचर नव्हे, सिनेमा निघाला आहे जुनं फर्निचर, येणारच का बघायला. चल आपण जाऊया. आणि आपल्या मैत्रिणी आहेत, त्यांचं सगळ्यांचं ठरवायचं चाललं आहे. बरं ठीक आहे म्हटलं, मग जाऊया. मला जाईपर्यंत असं मनात घोळत होतं, जुनं फर्निचर असं सिनेमाचं नाव असू शकतं का, म्हणजे काय आहे हे. तर म्हणून मी उत्सुकतेने त्यांच्याबरोबर चित्रपटाला गेले. प्रथम हा चित्रपट बघितल्यानंतर महेश मांजरेकरांनी एका सामाजिक फार मोठ्या महत्त्वाच्या प्रश्न चित्रपटाच्या माध्यमातून सगळ्यांच्या व्यथा मांडलेल्या आहेत. सामाजिक व्यथा पालकांच्या, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि चित्रपट इतका सुंदर काढलेला आहे की कुठंही त्यात एकही गाणं नाही, विनोद नाही, काही नाही, पण चित्रपटामध्ये लोक गुंतून पडतात. असा हा चित्रपट अतिशय सुंदर त्यांनी सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर आणि पालकांच्यावर काढलेला आहे. चित्रपटात महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर यांनी पालकाच्या भूमिका केलेल्या आहेत. त्यांचा मुलगा IAS असतो, एवढा मोठा अधिकारी. आणि ठीक आहे, आईवडिलांना पैसे वगैरे आणून देत असतो खर्चाला, कधीतरी अधेमध्ये येत असतो. पण एक महत्त्वाची गोष्ट त्याच्यातही दिसली मला, की ती म्हणजे त्यांचा मुलगा सासूरवाडीत राहत असतो. की आईवडिलांना एकटं सोडून सासूरवाडीमध्ये जास्तीत जास्त जाणं येणं आणि सासूरवाडीमध्ये राहणं, ही मुलांची टेंडन्सी सध्या अशी का बरं वाढलेली आहे हे काय समजून येत नाही. आणि IAS झालेल्या मुलाचं आता ज्याच्या जनरल नॉलेजच्या परीक्षा घेतल्या जातात, त्या जनरल नॉलेजमध्येही आईवडिलांच्या जवळ राहावं किंवा आईवडिलांना आपल्याजवळ ठेवावं हे बसत नाही का, ह्याचं मला आश्चर्यच वाटलं. तो, त्याची बायको, त्याचा सासरा असे तिघंजणं राहिलेले दाखवलेले आहेत. मग आईवडील इकडं काय तो पैसे आणून देईल 2-3 महिन्यानं, त्या पैशावर ते चालवत असतात. ते स्वतः एक अकाउंट ऑफिसर म्हणून रिटायर झालेले असतात. म्हणजे तशी परिस्थिती सामान्यच. आणि वय 70चं झालं तरी अन्यायाविरुद्ध लढायचं हे त्यांच्या रक्तात असतं, हे त्यांनी दाखवले. त्यांना आपला मुलगा IAS आहे याचा अभिमान असतो जरूर, परंतु आपल्याकडं त्याचं इतकं लक्ष नाही आहे. लक्ष म्हणजे काय, सारखं थोडंच आईवडिलांच्या भोवती बसायचं आहे. प्रत्येक मुलांना आपापले उद्योग असतात, ते केलेच पाहिजेत. पण एक छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा मुलं पूर्ण करू शकत नाहीत. याचं अतिशय विदारक दृश्य आणि विदारक समस्या त्यांनी ह्या चित्रपटामध्ये मांडलेली आहे. आणि जुनं फर्निचर म्हणजे हे पालक, 70च्या पुढचे पालक, की ज्यांना शारीरिक काही व्याधी असतात किंवा शारीरिक
हतबलता आलेली असते. पण किंचितशा मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टीतल्या प्रेमानं सुद्धा त्यांचं मन उभारी घेऊ शकतं, हे त्याच्यामध्ये दाखवलं आहे. मुलगा 2-4 महिन्यानंतर एकदा फोन करतो, 2-4 महिन्यानंतर एकदा येतो ते सुद्धा मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसतो. ह्याचं म्हणजे अतिशय वेदनादायक चित्र हे त्यात त्यांनी दाखवलेलं आहे की आलेल्या वेळामध्ये एक 5-10 मिनटं तरी ते आईवडिलांशी बोलावं. ही सुद्धा बुद्धी मुलांची का होत नाही? तर आता चित्रपटाचा विषय हा म्हणजे मी काही इथं बोलत नाही, हा जनरल मोठा विषय एवढा सांगितला. त्यातल्या ज्या घटना आहेत त्या प्रत्यक्ष बघण्यामध्येच खरा इंटरेस्ट आहे. तर त्यामध्ये त्याची आई मेलेली दाखवली आहे औषध पाण्याअभावी. की एक IAS अधिकारी ज्या वेळेला म्हणजे वडील म्हणतात की अरे आम्हाला औषधोपचाराला ज्या वेळेला जावं लागतं दवाखान्यात, तेव्हा हाताशी पैसे असलेले बरे. त्यावेळेला तो मुलगा फोनवर सांगतो की तुम्ही कोणत्याही दवाखान्यामध्ये माझं नाव सांगा, तुम्हाला कोणीही अडवणार नाही. पण त्याच्यात एक महत्त्वाचा प्रश्न असा मांडलेला आहे की ज्या वेळेला ते खाजगी दवाखान्यामध्ये बायकोला घेऊन जातात तर तो ट्रस्टचा दवाखाना असतो, तर तिथं डॉक्टरसुद्धा हातबल होतात. डॉक्टर म्हणतात की ठीक आहे तुमचा मुलगा IAS असेल, पण त्याचं नाव गाव सांगितल्यानंतर ट्रस्टची अनुमती आणि व्हेरीफाय झाल्याशिवाय मी यांच्यावर उपचार करू शकत नाही. या अभावी ते सिव्हिल हॉस्पिटलला आपल्या बायकोला हलवतात आणि पुढच्या घटना त्या सिनेमामध्ये दाखवलेल्या आहेत. त्याच्यावर ते म्हणतात की तुझ्यामुळं आईचा जीव गेला आणि म्हणून आत्तापर्यंतचा मी सगळा हिशोब काढलेला आहे. त्याच्यामध्ये ते स्वतःच्या मुलावर खटला दाखल करतात की तू मला इतकं देणं लागतोस, बाकी जसं तुला आमच्याशी काही कर्तव्य नाही तसं मलाही तुझ्याशी काही कर्तव्य नाही आहे आम्ही तुझे पालक, पण तू हे करायला आम्हाला भाग पाडलेस. असा तो कोर्टामध्ये खटला चालतो. ते खटला जिंकतात आणि नंतर एक पुन्हा रहस्यमय घटना दाखवलेली आहे. त्यात सून त्यांच्यावर पुन्हा खटला करती. त्यावेळेला वकील सांगतात की सुनेला की तू सुद्धा जो नुकसानीचा दावा यांच्यावर दाखल केलेला आहेस त्याच्यामध्ये आज मी काही गोष्टी सांगणार आहे. ज्या वेळेला तू सुद्धा म्हणजे जीवन मरणाच्या दारात होतीस त्यावेळेला ह्याच तुझ्या नवऱ्याच्या आईवडिलांनी अतिशय खस्ता खाऊन विज्ञान, देव, धर्म ह्याच्यासाठी इतके कष्ट घेतलेले आहेत की आज तू त्यामुळं हा खटला इथं उभा करायला जिवंत राहिलेली आहेस. अशा काही घटना दाखवल्या आहेत. मुलींनासुद्धा की आपण ज्या घरामध्ये आलेलो आहे त्या घरामध्ये चौकशी करावी. तुमच्या घरच्या माहेरच्या माणसांना कोणी चौकशी करू नका म्हणत नाही, परंतु कर्तव्य हे दोन्हीकडं बजावलं पाहिजे. हे सुद्धा मुलींना आज संस्कार नाहीत हे त्यात दाखवलेलं आहे. पण त्याचा शेवटी सुखद दाखवलेला आहे. पण हा प्रश्न त्यांनी मांडला आहे की मुलाच्या शिक्षणावर, मुलाच्या इच्छेवर आईवडील ज्या वेळेला विचार करून राहतात त्यावेळेला आईवडिलांचं सुद्धा आयुष्यभराचं किती नुकसान झालेलं असतं, म्हणून ते त्याच्यात नुकसान भरपाईचा खटला त्याच्यावर दाखल करतात असं दाखवलेलं आहे. खटल्याचा भाग एक सोडला तर पालकांची व्यथा काय आहे हे त्यांनी त्यात दाखवले. पालक असं मुलांना कधीच मुलांची लग्न करून देतात, ते मुलांचे चांगले संसार व्हावे म्हणूनच देतात. त्यांनी काय आपल्याभोवती बसावं असं काय त्यांची इच्छा नसते. पण 2 मिनटं आईनं केलेलं स्वयंपाकाचं कौतुक करावं. आई आज तू माझ्यासाठी हे केलंस काय, आणि आज मला खूप बरं वाटलं, किंवा काय आपण आलो काय, गेलो काय, कुठलीच गोष्ट म्हणजे घरामध्ये लक्ष देऊन बघायची नाही. आणि महेश मांजरेकरांनी एक केलेलं आहे की मोबाईलबद्दल इतका राग त्यांनी व्यक्त केलेला आहे
की हा एक महाभयंकर रोग आहे की ज्यानं माणसं तोडलेली आहेत म्हणून. हेही मला त्याच्यामध्ये खूप आवडलं. आणि हा सिनेमा जो आहे तो प्रत्येकाने थिएटरमध्ये अवश्य जाऊन पाहावा आणि पालकांनीही पाहावा आणि तरुण पिढीनेही पाहावा की काय आपल्याकडून अपेक्षा असतात. हे आईवडील सांगतात त्यावेळेला कळत नसतं, पण प्रत्यक्ष बघितल्यानंतर मनाला भावलं किंवा मनाला स्पर्श करून गेलं तर कदाचित सुधारणा मुलांच्यामध्ये होऊ शकेल. सून म्हणून आलेल्या मुलीच्यातही सुधारणा होईल. आणि प्रत्यक्ष जज साहेब सांगतात की हा खटला ज्या वेळेला उभा राहतो आणि चॅनलतर्फे सगळीकडं त्याचं ब्रॉडकास्टिंग होतं टी व्हीवर, त्यावेळेला जज ते महेश मांजरेकर जेव्हा पालक म्हणून उभे राहिलेले असतात, खटला आपला आपला चालू आहे, तेव्हा मांजरेकरांना सांगतात की हे जे सगळं ऐकून माझा मुलगा आज मेडिकल शिकायला हॉस्टेलवर राहिलेला आहे आणि तुमचं हे सगळं ते ऐकतो बातम्यातनं आणि त्याच्यात असा फरक झालेला आहे की तो 2 दिवसातनं एकदा आम्हाला तो फोन करत नव्हता. 4-5 महिन्यांनी फोन करायचा, पण आता तो दर 2 दिवसांनी आम्हाला फोन करतो, दर महिन्याला आम्हाला घरी भेटायला येतो. हा माझ्या मुलामधला मी फरक तुम्हाला सांगतो. म्हणून हा चित्रपट जरूर सगळ्यांनी पाहावा असं माझं आपल्या प्रत्येकाला विनंतीही आहे आणि आवाहनही आहे. कारण आजचे मुलं ही पुढचे जुनं फर्निचर होणारे असतात आणि आत्ताचे जुनं फर्निचर म्हणून आहेत, त्यांच्या व्यथा काय आहेत, त्या फर्निचरच्या व्यथा काय आहेत, या महेश मांजरेकरांनी ज्या काय दाखवलेल्या आहेत ते प्रत्यक्ष आपण जीवनामध्ये जगतो हे आपल्याला प्रत्येक क्षणाला जाणवतं. म्हणून माझं आपल्याला असं आव्हान आहे की आपण हा सिनेमा जरूर थिएटरमध्ये जाऊन पाहावा. कंटाळा येण्यासारखा अजिबात सिनेमा नाही. हे पुढच्या होणाऱ्या जुन्या फर्निचरला आणि आत्ताच्या असणाऱ्या जुन्या फर्निचरच्या ह्या व्यथा आहेत आणि आत्ता जे नवीन फर्निचर आहे त्याला जाग यावी आणि जुन्या फर्निचरकडे त्यांनी लक्ष द्यावं, ते जपून ठेवावं असा हा मला सिनेमा वाटला. आणि म्हणून माझं आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे की आपण सर्वांनी हा थिएटरमध्ये जाऊन सिनेमा जरूर पाहावा. तरुणांनीही पाहावा, तरुण पिढीनेही पाहावा, सुना मुलं सगळ्यांनी आणि सासू सासरे आई वडील सगळ्यांनी हा सिनेमा जरूर पाहावा. महेश मांजरेकरांनी एक अतिशय सुंदर प्रश्नाला हात घालून सगळ्यांची व्यथा या चित्रपटाद्वारे मांडली आहे आणि त्याकरता मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करते आणि धन्यवाद त्यांना देते. धन्यवाद.